Hello students, today we learn standard 5th subject science means EVS 1 lesson number 23 infectious diseases and how to prevent them part 2. In part first we learn some infectious diseases. आपण मागील भागामध्ये काही संसर्गजन्य रोगांविषयी माहिती घेतलेली आहे. Also we learn what causes these diseases. म्हणजे या रोगांचा फैलाव का होतो? Because of microorganism. मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवांमुळे या रोगांचा फैलाव होतो. स्प्रेड ऑफ इन्फेक्टस डिजीजेस म्हणजे या रोगाचा प्रसार कोणकोणत्या माध्यमातून होतो ते आपण पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ एअर, वॉटर, फूड, इन्सेक्ट अँड डायरेक्ट कॉन्टॅक्ट. हवा, पाणी, अन्न, कीटक आणि स्पर्शामुळे या रोगांचा फैलाव होत असतो. कोरोना व्हायरस प्रिव्हेंशन. आता सध्या आपण या कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाचा प्रसार आपल्या इथे झालेला आहे आणि या रोगा प्रिव्हेंशन म्हणजे उपाय. हा कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून आपण कोणते उपाय करतो तर नो हँडशेक, वॉश युअर हँड प्रॉपरली, यूज फेस मास्क, सेल्फ क्वारंटाईन म्हणजे जर एखाद्याला कोरोना आजार झाला असेल तर त्याने अलग एका ठिकाणी राहायचं. अवॉइड क्राउडेड प्लेसेस. ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी आपण जास्त करून जायचं नाही. कीप युअर डिस्टन्स. आपण योग्य ते अंतर ठेवलं पाहिजे. सो टुडे वी लर्न प्रिव्हेंशन ऑफ इन्फेक्टस डिजीजेस. म्हणजे जसं आपण या कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हे जे उपाय करणार आहोत तसंच हे संसर्गजन्य आजार आपल्याकडे जे होतात त्या आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी कोणते उपाय करायचे ते आपण आज पाहणार आहोत. Student, can you tell why should you not go to school if you have conjunctivitis? कंजक्टिव्हिटी म्हणजे आपल्या डोळ्यांचा आजार. तुम्हाला माहिती आहे डोळे आले की अशा प्रकारे लाल होतात. ह्या एका डोळ्याला लाल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या डोळ्यालाही लाल होतो. तर तुम्ही शाळेत का जात नाही आहेत? जर तुमचे डोळे आले तर शिक्षकही तुम्हाला सांगतात की तू शाळेत येऊ नको, घरी आराम कर म्हणून. का तर असा तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला डोळे आले आणि त्याने हा रुमाल किंवा हात डोळ्याला लावले आणि तोच हात जर एकमेकांना आपण शेक हँड केला तर दुसऱ्या व्यक्तीलाही तो डोळे येण्याचा संभव असतो. आणि म्हणून आपण डोळे आले तर शाळेत जात नाही जेणेकरून त्या रोगाचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून. टू प्रिव्हेंट डिजीज फ्रॉम स्प्रेडिंग थ्रू वॉटर, इट इज प्युरिफाईड ॲट वॉटर वर्क. आपण बघितलं की संसर्गजन्य रोगाचा आजार जो आहे हा संसर्गजन्य रोग आहे तो आपण पहिलं बघितलं की पाण्यामार्फत होत असतो आणि म्हणून पाण्यावाटे होणारा रोगप्रसार टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जंतुकरण करण्यात येते. निर्जंतुकरण म्हणजे त्या पाण्यातील असलेले सूक्ष्मजीव ज्यामुळे आजार होणार आहेत असे सूक्ष्मजीव आपण नष्ट करायचे. In smaller towns and villages, bleaching powder is added to community source of water to kill the germs and to make the water safe for drinking. म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी जे पाणी असतं
त्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. त्यामुळे त्या पाण्यातले जंतू जे आहेत ते मरतात आणि ते पाणी पिण्यायोग्य होतं किंवा ते पाणी शुद्ध होतं. वेन देर इज एपिडेमिक, एपिडेमिक आपण बघितलं, एपिडेमिक म्हणजे साथीचे आजार. वेन देर इज एन एपिडेमिक ऑफ गॅस्ट्रो और जॉइंडिस, गॅस्ट्रो म्हणजे पोटात दुखणे, जॉइंडिस म्हणजे कावीळ. पीपल आर ॲडवाइज टू बॉईल वॉटर बिफोर ड्रिंकिंग इट. म्हणजे ज्या वेळेला गॅस्ट्रो किंवा कावीळ असे आजार होतात त्यावेळेला पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण उकळून कारण की बघा, ॲपिडेमिक म्हणजे साथीचा आता जे गॅस्ट्रो आणि जॉइंडिस जे आहे ते आपण पाहिलं की पाण्यावाटे होत असतात. मग हा ॲपिडेमिक आहे म्हणजे हा साथीचे आजार आहेत. म्हणजे त्या भागामध्ये पाणी जर अशुद्ध असेल तर गॅस्ट्रो किंवा जॉइंटिस असे आजार होत असतात तिथल्या लोकांना. आणि म्हणून तिथल्या लोकांनी काय करायचं आहे, पाणी हे उकळून प्यायचं आहे. टू प्रिव्हेंट मॉस्किटोज फ्रॉम ब्रीडिंग वी मस्ट इन्श्युअर देअर इज नो स्टॅग्नंट वॉटर इन द सराउंडिंग. आता तुम्हाला माहिती आहे की असं हे साचलेलं पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये काय होतात, कीटक हे अंडी घालतात आणि तिथे डासांची पैदास होते आणि त्यामुळे मलेरियासारख्या रोगांचा आजार फैलावतो. आणि म्हणून शक्यतो करून पाणी साचून आपल्या आजूबाजूला पाणी साचून द्यायचं नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. काही वेळेला आपल्याकडे पाणी साचलं जातं आणि त्यावेळेला काय केलं जातं, कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे असे होणारे कीटक त्या पाण्यामध्ये असलेल्या कीटकांचा नाश होतो आणि मलेरियासारख्या रोगांचा प्रसार होण्यास मज्जाव होत असतो. तर मलेरियासारखे आजार होत नाही. लुक ॲट दिस पिक्चर. यू आर नो द वर्ड क्वारंटाईन. तुम्हाला हा क्वारंटाईन शब्द आता परिचयाचा झाला असेल. कोरोनामुळे हा शब्द सगळीकडे आपण पाहतो. आता हा क्वारंटाईन म्हणजे अलग किंवा वेगळे राहणे. आता क्वारंटाईन हे का केलं जातं, तर काही आजार असे आहेत, पीपल who have a serious infectious diseases like tuberculosis. tuberculosis म्हणजे क्षयरोग or swine flu are quarantine. म्हणजे क्षयरोग किंवा स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तीला अलग ठेवलं जातं. There are separate ward in hospital for people with infectious diseases. म्हणजे हे जे क्षयरोग किंवा स्वाईन फ्लू सारखे आजार आहेत हे संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्यांची लागण इतरांना होऊ नये म्हणून ज्यांना असे आजार झाले असतील त्या व्यक्तींना क्वारंटाईन म्हणजे अलग ठेवलं जातं आणि हॉस्पिटलमध्ये तशा प्रकारचे सेपरेट वॉर्ड असतात. क्लॉथ्स अँड युटेन्सिल म्हणजे भांडी used by the patients are washed with the germicide. म्हणजे त्या रुग्णांनी वापरलेली भांडी किंवा कपडे हे काय केलं जातं, जंतुनाशक वापरून ते निर्जंतुकरण त्याचं केलं जातं. The spittle of person who has tuberculosis is collected in a vessel and covered with a germicide like a phenyl. Such precaution help to prevent the disease from spreading to other. म्हणजे क्षयरोग असलेल्या व्यक्तीची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते आणि तिच्यावर फिनाईल सारखे
जंतुनाशके वापरल्यामुळे त्या रोगाचा प्रसार टाळला जातो. आता हे बघितलं आपण पाण्यापासून होणारे रोग तसेच काही इतर आजार. टू प्रिव्हेंट द सेपरेट ऑफ डिजीज थ्रू एअर, पीपल शूड कव्हर द माउथ व्हेन स्नीज ऑर कफिंग अँड अवॉइड स्पिटिंग इन द ओपन. म्हणजे हवेतून ज्या वेळेला काही रोगांचा फैलाव होत असतो त्यावेळेला त्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. तसंच मोकळ्या जागी कुठेही थुंकू नये, कारण थुंकल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल तर तो आजार पसरण्याचा संभव असतो. इफ इट इज नेसेसरी टू बी with such a patient, a mask should be worn to cover the nose and mouth. जर काही व्यक्तींना आजार झाला असेल असा तर त्या रोग झालेल्या व्यक्तीला समजा एखाद्या व्यक्तीला काही आजार झाला असेल तर ती व्यक्ती ज्या वेळेला बाहेर जात असेल त्यावेळेला शक्यतो करून मास्क वापरला पाहिजे. तसेच असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ आपल्याला जर राहावं लागत असेल तर आपण सुद्धा नाक आणि तोंड झाकलं जाईल असा मास्क वापरला पाहिजे. सध्या तर आपण सर्वच जण मास्क वापरतोच बाहेर कुठे जायचं असेल तर. इफ समवन इन द फॅमिली गेट्स an infectious disease, the government health department should be informed so that necessary steps for preventing the spread of the disease can be taken. म्हणजे समजा एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण आपल्या घरामध्ये कोणाला झाली असेल तर त्या संबंधीची माहिती आपण आरोग्य खात्याला द्यायची आहे. असं केल्याने काय होतं की त्या रोगांचा इतरांना लागण होत नाही आणि शक्यतो काळजी घेतली जाते. आणि सध्याच्या स्थितीमध्ये तर आपण ती काळजी घेतच आहोत. लुक ॲट दिस वर्ड, वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. तुम्ही सध्या टी व्हीवरती आपण बघतोय की करोना व्हायरस या रोगाला आळा घालण्यासाठी आपल्याकडे वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण केलं जाते. तर when there is an epidemic of the disease, does every person in the area get the disease? म्हणजे एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग होतोच का? नाही ना. कारण आता बघा कोरोना हा रोग आलेला आहे. हा संसर्गजन्य रोग आता आपल्याकडे फैलावलेला आहे. परंतु तो सर्वांनाच होतो का? नाही. तुम्ही इम्युनिटी हा शब्द ऐकलेला असाल, म्हणजे प्रतिकार शक्ती. ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती असेल त्यांना अशा प्रकारचा आजार होत नाही. When disease producing microorganism enter our body, the body resists the disease or fight the germs. That is why many times we do not get a disease even if germ enter our body. आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये जर प्रतिकार शक्ती जर असेल, समजा आता आपण बघतो की करोना व्हायरस आता आपण बघतोय की सगळ्यांनाच करोना व्हायरस होत नाहीये. कारण ज्यांच्या शरीरामध्ये जरी एखाद्या व्यक्तीला करोना झाला तरी ती व्यक्ती बरी होते, कारण त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी ही चांगली असते. रोगजंतू जरी आपल्या शरीरात शिरले तेव्हा आपले शरीर त्या रोगजंतूंविरुद्ध लढा देते, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते. त्यामुळे बहुसंख्य वेळेला शरीरात रोगजंतू जरी शिरला तरीही आपल्याला तो आजार होत नाही. Another way to prevent disease to vaccination.
our body develop resistance to particular disease if we are vaccinate against it. रोगप्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन. लसीकरणामुळे शरीरात रोगप्रतिकार क्षमता विकसित होते आणि म्हणून कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी आता लसीकरण मोहीम सरकारने सुरू केलेली आहे. कळलं? सरकारने ती लस का द्यायला सुरुवात केली. आता प्रत्येकाला ती लस घ्यायचीच आहे. चित्रात बघा, लुक ॲट अ पिक्चर. देयर इज अ बेबी. Soon after a baby is born, she is given the tuberculosis vaccine. ज्या वेळेला मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. When the baby is 1.5 months old, she is given vaccination against diphtheria, whooping cough, टिटॅनस अँड पोलिओ. म्हणजे 1.5 महिन्याचं जेव्हा लहान मूल होतं त्यावेळेला त्याला डिप्थेरिया म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि पोलिओ प्रतिबंधक लसीचे 3 डोस 1 महिन्याच्या अंतराने दिले जाते. त्याच्यामध्ये 2 more dose of this vaccination are given at interval of 1 month. The vaccines for diphtheria, whooping cough and tetanus are combined into a triple vaccine and given as an injection. म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यांची एक प्रतिबंधक लस बनवलेली असते. तिला आपण ट्रिपल वॅक्सिन असे म्हणतो, त्रिगुणी लस. ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाते. द पोलिओ वॅक्सिन इज गिवन ओरल. पोलिओचा डोस मात्र तोंडावाटे दिला जातो. तुम्ही बघतात की आपल्याकडे काही ठराविक महिन्यांमध्ये पोलिओच्या 5 वर्षाच्या आतील मुलांना तो डोस दिला जातो. म्हणजे 2 थेंब टाकलं जातं तोंडामध्ये. तर ते पोलिओचा डोस असतो. त्याच्यामुळे काय होतं की अशा या रोगांचा जरी फैलाव झाला तरी शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली असते. आता हे बघा, DTP म्हणजे डिप्थेरिया, टिटॅनस अँड पोलिओ. पब्लिक हेल्थ सर्व्हिस म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा. पब्लिक हेल्थ सर्व्हिस फॅसिलिटीज. तुम्ही हे चित्र आता बघितलं असालच. आपल्याकडे नेहमी TV वरती दाखवलं जातं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ इन्फेक्टियस डिजीज अँड एपिडेमिक्स, हेल्थ and community welfare program are undertaken at the national level. साथीचे रोग किंवा संसर्गजन्य रोग यांना आळा बसवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण कार्यक्रम आयोजित केले जातात. आता आपल्याकडे बघा, कोरोना व्हायरस हा जो प्रसार झालेला आहे रोगाचा, त्याला आळा घालण्यासाठी सरकारद्वारे बऱ्याच मोहिमा आकारल्या जातात. कम्युनिटी प्रोग्राम्स फॉर वॅक्सिनेशन आर अल्सो अंडरटेकन हॅज पार्ट ऑफ नॅशनल हेल्थ स्कीम. सामुदायिक लसीकरण. आता आपल्याकडे कोरोना व्हायरससाठी एक वॅक्सिनेशन केलं जातं, लसीकरण केलं जातं. तर ते हे राष्ट्रीय आरोग्य योजनेखालीच ते राबवलं जातं. Children are given the vaccines by trained people. लहान मुलांना पालकांना तज्ज्ञ लोकांकरवीच लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. स्पेशल कॅम्प्स आर अरेंज फॉर दिस पर्पज. आणि त्यासाठी
खास शिबिरे आयोजित केलेली असतात. बघा, लहान मुलांना दिलेलं आहे. खास करून डॉक्टरच ते इंजेक्शन वगैरे मारत असतात. पब्लिक हेल्थ सर्व्हिस. प्रायमरी हेल्थ सेंटर्स हॅव बीन इस्टॅब्लिश्ड ॲट द विलेज लेवल. म्हणजे गावोगावी. प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना गावोगावी करण्यात आलेली आहे. देअर आर ऑल्सो फॅसिलिटीज लाईक मोबाईल डिस्पेन्सरी, ॲम्ब्युलन्स अँड वेलफेअर फंड फॉर द डिसेबल. म्हणजे फिरता दवाखाना, रुग्णवाहिका यांची सोय तिथे केलेली असते. तसंच अपंग व्यक्तींसाठी सुद्धा, दिव्यांग व्यक्तींसाठी सुद्धा काही योजना आखलेल्या असतात. प्रायमरी हेल्थ सेंटर हॅव बीन इस्टॅब्लिश्ड ॲट द विलेज सर्व्हिस लाईक द एक्झामिनेशन ऑफ युरिन, ब्लड, एक्स-रे, अल्ट्रासाउंड and other scans are also available through the health program. म्हणजे या संस्था ज्या आहे, आरोग्य संस्था ज्या आहेत, या संस्थांमध्ये रक्त लघवी तपासणे, तसंच एक्स-रे, सोनोग्राफी या सगळ्यांचा सुविधा तिथे असतात, त्या केंद्रामध्ये असतात. Thus, patients can get the service they need without delay. म्हणजे रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा ती मिळू शकते. बघा, इथे हे जे आहे ते आहेत एक्सरेद्वारे काढलेले चित्र आहेत आणि हे रक्त तपासताना केलेला आहे. People are also educated about the right method of handling drinking water and food. पिण्याच्या पाण्याची तसेच अन्न पदार्थाची हाताळणी कशी करावी या संबंधी काही शिक्षण किंवा माहिती लोकांना दिली जाते. टीव्हीवरती आपण बघतो कशा प्रकारे सुविधा दिली, कशा प्रकारे उपाय किंवा काय काय करायचं सांगितलं जातं. देअर आर अर्जेड टू मेंटेन क्लिनलीनेस इन देअर सराउंडिंग. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधी सांगितलं जाते. इट इज नाव फॉरबिडेन बाय लॉ टू स्पीट इन अ पब्लिक प्लेस. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई आहे आणि तसं केल्यास दंडही आकारला जातो. द पर्पज ऑफ दिस बॅन इज टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिझिजेस. म्हणजे हे असं का केलं जातं? कारण त्याच्यामुळे आजार पसरू नये, रोग पसरू नये. मास मीडिया आर ऑल्सो यूज टू रायझिंग पब्लिक अवेअरनेस अबाउट द हेल्थ अँड हायजीन इश्यू. मास मीडिया म्हणजे प्रसार माध्यम, म्हणजे टी व्हीवरती किंवा रेडिओवरती अशा प्रकारे सूचनाही दिल्या जातात. तर मुलांनो, देशात आणि राज्यात करोनासारख्या संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी पब्लिक हेल्थ सर्व्हिसद्वारे बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि केले जात आहेत. तसंच टी व्हीवरती सुद्धा त्याच्याबद्दल बरीच माहिती सांगितली जाते, रेडिओवर सुद्धा सांगितली जाते. ते ऑलवेज रिमेंबर, सर्वात लक्षात ठेवा सगळ्यांनी, क्लिनिनेस, अ बॅलन्स्ड डाईट अँड वॅक्सिनेशन आर इसेन्शियल फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शस डिझिजेस. म्हणजे स्वच्छता, संतुलित आहार आणि लसीकरण हे आजार प्रतिबंधाचे मुख्य आधार आहेत. करोनासारख्या रोगाचा फैलाव करण्यासाठी सुद्धा क्लिनलीनेस म्हणजे सारखं हात धुवायला पाहिजेत, आहार योग्य खाल्ला पाहिजेत आणि लसीकरण हे गरजेचं आहे. सो स्टुडंट्स, look at this picture and there are coronavirus patient awareness. Preventing measures are for coronavirus are avoid going without mask,
क्लीन युअर हँड्स प्रॉपरली, disinfected your hands or use sanitizer. Be aware of the coronavirus symptom. तर मुलांनो, नेहमी मास्क शिवाय बाहेर पडायचं नाही. बाहेरून आल्यानंतर आपले हात स्वच्छ साबणाने धुवायचे. ज्या वेळेला आपल्याकडे साबणाचा वापर बाहेर आपण असू त्यावेळेला आपल्याकडे एक सॅनिटायझरची छोटी बाटली बरोबर ठेवायची आहे, जेणेकरून ज्यावेळेला आपण हात धुणार नाही त्यावेळेला त्याचा सॅनिटायझरचा वापर करायचा. असं करूनही जर समजा एखाद्या व्यक्तीला करोनासारखा आजार झाला तर किंवा असे काही आपल्याला आढळले आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्याला असं वाटलं तर लगेच आपण तपासून घ्यायचं आणि इलाज करायचा. थँक्यू स्टुडंट्स.